न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दुकानदार पुनर्वसन समितीचा आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पोट भरायला 5 फुटाची जागा। श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने सोमवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 11:30 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर विस्थापित झालेल्या दुकानदारांना त्यांची दुकाने काढली त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत 5 फुटांची जागा द्यावी या मागणीसाठी, तसेच फक्त ठराविक दुकानदारांवर नगरपालिकेने अन्याय केला याचा जबाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी साहेब जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे। तसे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय यांनी दिले आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या 29 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अतिक्रमणे काढण्यात आली। त्यात सर्वात मोठी कारवाई फक्त श्रीरामपूर शहरामध्ये काही ठराविक दुकानदारांवर करण्यात आली। श्रीरामपूर शहरामध्ये अनेक धनदांडगे लोकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। त्या लोकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करून श्रीरामपूर नगरपालिकेने गोरगरिबांच्या दुकानांवर बुलडोझर फिरवून त्यांच्या दुकानांची आणि संसाराची राख रांगोळी करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे। अतिक्रमण काढत असताना श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने तुझाभाव करून फक्त गोरगरिबांचे बेलापूर रोड, गोंधवली रोड, पोलीस स्टेशन समोर तसेच भाजी मार्केट रोड, नेवासा रोड या ठिकाणचे अतिक्रमणे काढून त्या दुकानदारांवर श्रीरामपूर नगरपालिकेने अन्याय करून उर्वरित श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणांना अभय दिला आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी आणि आमचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन होईपर्यंत पुन्हा दुकाने चालू करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला जो नियम लावला तो नियम श्रीरामपूर शहरातील सर्व अतिक्रमण केलेल्या लोकांना लावण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 11:30 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे। तर या आंदोलनाला विस्थापित दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय यांनी केले आहे। यावेळी किशोर ओझा, फयाज पठाण, कैलास बाविस्कर, अविनाश सुपेकर, अझरुद्दीन अत्तार, अक्षय गवळी, रवी चव्हाण, राकेश थोरात, जुनेद मलिक, सुनील दंडवते, श्रीकृष्ण लावर, अशोक लोणकर, तरन्नुम शेख, अशफाक अत्तार, अदनान मालिक, जावेद अख्तर, संदीप भावसार, ऋषिकेश कासलीवाल, अक्षय निकुम, प्रदीप निकुम, अरुण जयसिंग, मनसूर बागवान, आतिश बाविस्कर, रमेश श्रीवास्तव, गणेश कुवर, सतीश चव्हाण, गणेश पवार, विकी चव्हाण, रामू पवार, किशोर कंत्रोड, हरी क्षीरसागर, बिलाल अत्तार, आसिफ मनियार आदींसह मोठ्या संख्येने विस्थापित व्यापारी उपस्थित होते। न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।